आज आपण मस्त असे कढी भजे बनवणार आहोत. माझ्या मुलांना तर कढीमध्ये भजे घातल्याशिवाय कढी आवडतच नाही. तर अशा प्रकारे एकदा बनवून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात. बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून पाणी मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण त्याचे छोटे छोटे भजे काढून घ्यायचे तेलामध्ये. मस्त असे मी भजे घातलेले आहेत. हे बघा, भजे मी तळून घेतले. कांदा वगैरे काही नाही घालायचा, असे छान लागतात प्लेन. एका वाटीमध्ये दही घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं. बेसन आणि दही चांगलं फेटून घ्यायचं, गाठी मोडून घ्यायच्या. आता कढईमध्ये तेल घेते, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, थोडीशी लाल मिरची पावडर नाही, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची, थोडासा कढीपत्ता घालायचा, मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद घालायची, परत मिक्स करून घ्यायचं. फेटलेलं दही घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पातळ पाणी घालून कढी बनवून घ्यायची. हे बघा, मिक्स करून घेतले मी. थोडीशी कोथिंबीर घालायची. कढीला फक्त उकळी येऊन द्यायची नाही, त्याच्यामध्ये परत आपण भजे घालायचे. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि अशी फोडणी घालायची. एकदम मस्त अशी कढी बनते.